मित्रांनो नमस्कार. सध्या आपण पांडुरंग भाऊ चव्हाण यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि आपण बघू शकतो की ज्वारी पिकाचं नियोजन जे आहे तर ते कशा पद्धतीनं केलेलं आहे आणि आपण सगळी कणसं पण बघू शकता की कशा त्याला लागलेली आहेत. म्हणजे आपण इतर जनरलपेक्षा थोडी दाट असून देखील याला जी कणसाची संख्या आहे आणि त्याचा आकारही आपण बघू शकता की आपल्याला अतिशय छान असलेला दिसतो. तर याच्यामागं नियोजन जे आहे नियोजन व्यवस्थित लागतं आणि त्या नियोजनासोबतच जी वाई आहे ती वाई व्यवस्थित करणे आणि वेळेवर खत देणे आणि सोबतच वेळेवर याची फवारणी करणे या माध्यमातून आपण ज्वारीच्या पिकाला आज पाहतो आपण की गव्हापेक्षाही बरेचदा दर हा चांगला भेटतो आणि क्वालिटी जर चांगली असेल तर निश्चितपणे त्या ज्वारीला आपल्याला मित्रांनो रेट पण चांगला मिळतो. तर आपण भाऊलाच विचारू की याचं नेमकं नियोजन कसं केलं आणि हे कुठली जात आहे. बोला. नमस्कार, मी पांडुरंग चव्हाण. 3.5 महिन्याचं पीक आहे. याचं नियोजन 2 फवारण्या झाले आणि पाणी झाले 5 ते 6 पाणी आणि जात आहे कर्नलची 186 नंबर. बरं आणि 3.5 महिने पूर्णपणे घेतील. बरं. आणि याला दर काय मिळतो मग आपल्याला? दाना जो आहे तो चांगला टपोरा वाटतो आहे. हा, दर 2500 पर्यंत भेटेल आपल्याला. 2500-2600 पर्यंत आहे ना, मार्केटनुसार समजा. मार्केटनुसार. म्हणजे आता याच्यामध्ये आता किती एकर क्षेत्र टाकलं आपण? 3 एकर क्षेत्र आहे. हा, तर किती अंदाज आहे आपल्याला आता? मला तर वाटतं की छान ॲव्हरेज येईल. तुम्हाला काय वाटतं? ॲव्हरेज एका बॅगला 15 ते 16 क्विंटलचा येते. 45 क्विंटल. हां, 45 क्विंटल मित्रांनो या ठिकाणी होईल. आणि या सगळ्या याच्यामध्ये आता उन्हाळ पिकामध्ये फक्त आता जो आहे आपण सकाळी जे आहे तर पक्ष्यांचा आपल्याला याच्यामध्ये समजा त्रास जाणवतो. तर एक काळ असा होता मित्रांनो की ज्याच्याकडं समजा 10 एकर जमीन आहे तर तो 3 एकर स्पेशल आपला ज्वारी हायब्रिड ज्याला म्हणतो आपण तो राखीव ठेवायचा. कारण की जनावरं आणि गुरांना जो चारा होता तर तो काही कमी नव्हता. आणि सगळ्या माध्यमातून आज पाहतो आपण की एका गलीमध्ये बैलगाड्याची संख्या एका घरी 2-2 बैलगाड्या 8-8 बैलाच्या जोड्या असायच्या. परंतु कालांतराने एवढा बदल झाला की आज आपल्याला शेतामध्ये टाकायला शेणखत देखील शिल्लक उरलेलं नाही आहे. बऱ्याच गावामध्ये पाहतो आपण म्हणजे ज्या खटल्यामध्ये आपण 10-10 बैलजोड्या पाहिल्या तर त्या आता 3 भावात 1 जोडी आहे. बरोबर आहे. मग त्या जनावरांचं करणार कोण? तर ह्या सगळ्या बाबी आहेत. आपण आजही पाहतो मराठवाड्यात ज्या वेळेला बीड परभणी त्या साईडला जातो की जुना काळ आठवतो. म्हणजे ते उन्हाळ्यात बैल याने समजा एकंदरीत आपले आजही पाहतो नांगरणीचे जुना काळ. तर आता आपण अत्याधुनिक झालो आहे. परंतु निश्चितपणे असा जर चारा असला तर आपल्या घरी असणाऱ्या गुरांनाही तो एक चांगली सोय असेल. आणि निश्चित आपण कुठलंही पीक ज्या वेळेला घेतो त्यावेळेला जर ते मेहनतीनं घेतलं तर छान होतं. आपण गहू पण काढलेला आहे. गव्हाचा कोणता टाकलं होतं वाण? श्रीराम 111. श्रीराम. त्याला काय दर मिळाला यावर्षी? थोडा गहू जास्त झाल्यामुळं दर तेच 2200 ते 2500 पर्यंत त्याला दर मिळतो. कारण यावर्षी सगळ्यांना पीक जे आहे ते जास्त पद्धतीचं आलेलं आहे. आणि यामध्ये मग आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आता AI पण शेतीच्या माध्यमातून AIची टेक्नॉलॉजी पण भविष्यात येणार आहे. तर सगळं टेक्नॉलॉजीचा आपल्याला भविष्यात शेतीमध्ये वापर करावा लागेल. आणि कुठलंही पीक ज्यावेळेला आपण घेतो यावेळी मग फवारण्या कोणत्या केल्या आहे आपण यावर? पहिले फवारणी साधी केली आम्ही, कीटकनाशक. हां. आणि नंतर कोराजन मारला. कोरायझन. हां. सोबत म्हणजे ज्यामध्ये समजा व्हायरस वगैरे किंवा कीड वगैरे लागून काळ्या वगैरे सगळं. हां. तर निश्चित मित्रांनो पीक कसं घ्यावं तर छान असा ॲव्हरेज होईल. आणि इतरही कळवा जो आहे तर कळव्यालाही आता दर चांगलेच असेल कारण आता कळव्याचं जी संख्या आहे ती कमी आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला काय वाटतं? बोला विठ्ठल, हे पीक पाहून आपलं मन प्रसन्न आहे की नाही? मित्रांनो, आज पूर्ण जगातील लोक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जागरूक झालेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जे आपण 2 टाईम जे जेवण करतो तर त्या जेवणामध्ये आपण 1 टाईमसाठी ह्या ज्वारीचा वापर करावा. कारण की मित्रांनो याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळं आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते. सर्वात शरीराचं जे रोगाचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या शरीराचं वजन. जर वजलं तर निश्चितच तुमच्या सर्व जे समोरच्या बिमाऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला येणार नाहीत. लहान मुलं झाले तर आजपर्यंत ओव्हरवेटमध्ये मुलं चांगले युवा आज ओव्हर
ओव्हरवेटमध्ये गेलेले आहेत. तर हे आपल्याला वजन जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर मित्रांनो सर्वात पर्याय म्हणजे हे ज्वारीची भाकर. ही तुम्ही एका वेळेस तुमच्या जेवणाच्या आहारामध्ये या ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा आणि आपलं वजन नियंत्रित करा. ज्यांना शुगर आहे त्यांच्या शुगरचा सुद्धा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो या ज्वारीच्या यानं, आणि पचण्यासाठी एकदम हलकी. तर यामुळे याचा आयुर्वेदिकसुद्धा महत्त्व खूप आहे ज्वारीचं. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांसाठी, की शेतकऱ्यांनी जर आपल्या उन्हाळ्यात पिकामध्ये ज्वारीचा समावेश जर केला मित्रांनो, जवळपास याला 2,500 ते 3,000 रुपये चांगला भाव मिळू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या शेतामध्ये जर आपण गाय म्हैस जर आपल्याला गुरं जर असले तर त्यासाठी वर्षभरासाठी चाऱ्याची याची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे निश्चितच आपण एक पीक जे आहे आपल्या या 3-4 एकराचं या ज्वारीचं घ्या आणि आमचे व्हिडिओ बघा. आमचे व्हिडिओ आवडले नक्कीच तुम्ही आम्हाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.